नवदीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। किल्ले रायगडावर घुमला तुतारीचा नाद, शरद पवारांच्या हस्ते संपन्न झालं चिन्हाचं अनावरण। देवणे पूल आणि जोड रस्ता दर्जाहीन, 26 फेब्रुवारी रोजी जलालुद्दीन राजपूरकर करणार उपोषण। श्रीवर्धन मध्ये 1800हून अधिक नागरिकांनी घेतला शासन आपल्या दारीमध्ये सहभाग। खेड तालुक्यात श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी। आणि पंचायत समिती खेड यांच्यातर्फे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या उपक्रमांचं कौतुक। सविस्तर वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे। हे ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण शरद पवार गटानं किल्ले रायगडावर जाऊन केलं। किल्ले रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं। तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण झालं। तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं। या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। चिन्ह अनावरणाच्या निमित्तानं शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर रायगडावर गेले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह बहाल करण्यात आलंय। 24 फेब्रुवारी रोजी रायगडावर हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला। तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग यावेळी करण्यात आलं। न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे। खेड तालुक्यातील सुमारे 40 ते 45 गावांना खेड तालुक्याशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे देवणे पूल आणि हा पूल होण्यासाठी भरघोस निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे। मात्र ठेकेदार सदरचं काम हे अनियमित आणि संथ गतीने करत असून सदर देवणे पूल आणि जोड रस्ता हा दर्जाहीन केला जात असल्याचे दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी आपण उपोषण करणार असल्याची माहिती जलालुद्दीन सय्यद दाऊद राजपूरकर यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा बांधण्यात येणारा हा देवणे पूल व त्याचा हा जोड रस्ता आपण या ठिकाणी आज उभे आहोत। या रस्त्याचं जे आहे काम लोकांना उपयोगाचा रस्ता आहे। सुमारे 40 ते 45 गावांना जोडणारा खेड शहरासाठी हा जवळचा मार्ग आहे आणि असं असतानाही यासाठी शासनाने भरघोस असा निधी या ठिकाणी मंजूर केला आणि योग्य प्रकारे काम व्हावं अशी अपेक्षा असते। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचं असलेलं दुर्लक्ष आणि त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा देवणे पुलावर खर्च होऊनही आज या ठिकाणी योग्य प्रकारे काम झालेलं नाही। वारंवार याविषयी तक्रार केली असता, त्यांच्याकडे संपर्क साधला असता। सदरचं काम हे मोठं असल्यामुळे कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली काम व्हावं असं अपेक्षित असतं। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते यांच्याकडे संपर्क साधला असतात ते सांगतात की उपअभियंते यांना मी सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे योग्य काम त्या ठिकाणी करत आहे। परंतु उपअभियंता यांना संपर्क साधला असता ते फक्त असं करतात आणि आपल्या पद्धतीने काम करून घेतात। सदरचं काम हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। वारंवार त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना केलेल्या आहेत, आणून या ठिकाणी दाखवलेलं आहे। सुधारणा करण्यात येईल, काम चालू आहे असं फक्त सांगून हे काम रेटून घेण्याचा प्रयत्न उपअभियंता यांनी केलेला आहे। वारंवार दिलेल्या सूचना कुठलंही पालन न करता शासनाचा निधी खर्च होऊनही योग्य प्रकारे नियोजन काम करणं या ठिकाणी त्यांना जमलेलं नाही। नियोजन शून्य असं काम या ठिकाणी झालेलं आहे। फक्त पैसे खर्च झालेले आहेत, ते पैसे ठेकेदाराकडे दिलेले आहेत। ठेकेदार हा काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली एक त्यांचं सोय असते, परंतु काम हे जबाबदारी ही पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाची असते। त्यांनी कोणतीही जबाबदारी न स्वीकारता ठेकेदारावर ढकलून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जे अधिकारी याच्यामध्ये सुपरविजन करत होते त्यांना योग्य ते चौकशी व्हावी आणि त्यांच्या जे कठोर कारवाई व्हावी अशी माझी यामागची इच्छा आहे। त्यांना त्या ठिकाणी व्हावी जेणेकरून जे काम व्यवस्थित व्हावं, यापुढेही त्याच्यात सुधारणा करून चांगलं काम करून घेता यावं आणि जे काम चुकलं आहे ते पुन्हा करून घ्यावं। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे भरणा प्राथमिक शाळा क्रमांक 1 या शाळेला स्मार्ट टीव्ही भेट स्वरूपात देण्यात आला।
तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे खेड शहरामध्ये विविध ठिकाणी ट्रॅफिक मिररचं ओपनिंग करण्यात आलं। शहरात होणारे अपघात पाहता सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। पंचायत समिती खेड यांच्यातर्फे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता। डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रम खेड पंचायत समिती सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला। खेड सिटी हे आपण पाहत असाल की रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत। समाजामध्ये जिथं जिथं गरज असेल त्या ठिकाणी ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। आमचं ब्रीदवाक्यच आहे, वी सर्व, म्हणजे आम्ही सेवा देतो। त्यामुळे सेवेचं हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सगळे काम करतो। आमच्या प्रांताचं घोषवाक्य आहे, वी सर्व युनाइटेडली, आम्ही सर्वजण एकीने सेवा करतो आणि बहुजन हितांच्या सुखासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य आमचं आहे। आणि याचं तंतोतंत चित्र आज मला इथं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला भेट दिल्यानंतर पाहायला मिळालं। सातत्याने त्यांचे उपक्रम चालूच आहे। आता रिसेंटलीच त्यांनी एक महोत्सव घेतलेला आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल। त्या ठिकाणी अनेक व्यावसायिकांना तिथे त्यांच्या व्यवसायाला वृद्धी मिळण्यासाठी सुद्धा तो एक उपक्रम होता। सर्वसामान्य जनतेला सुद्धा एकाच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्यात अशा दृष्टीनं तो उपक्रम राबवला होता। 22वी छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा 24 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे। मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर, मुंबई उपनगर विरुद्ध यजमान ठाणे या पुरुषांच्या, तर पुणे विरुद्ध रत्नागिरी आणि मुंबई शहर विरुद्ध धुळे या महिलांच्या लढतीने 22व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धेला 24 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यामध्ये रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघामध्ये खेड तालुक्यातील समरीन बुरोणकर, तस्मिन बुरोणकर, सायली शिंदे, सिद्धी चाळके, प्रतीक्षा चव्हाण, वैष्णवी जाधव यासोबतच संगमेश्वर येथील समृद्धी पाठारे, लांजा येथील अश्मी सकपाळ, चिपळूण येथील गौरी कदम, दिव्या सकपाळ, चिन्मयी ढगळे आणि राजापूर येथील तन्वी फडसे या मुलींचा समावेश आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील अशी ग्वाही मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। आणि जवळपास 1800 पेक्षा जास्ती लाभार्थ्यांनी आज शासन आपल्या दारी श्रीवर्धन तालुक्याला जो आपण आयोजित केला त्याचा लाभ घेतला आणि एकूण 39,000 पेक्षा जास्ती लाभार्थी आज या शासकीय योजनांचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातले घेत आहेत। त्यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत असेल किंवा लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे, याचा निश्चितच मला आनंद आहे। आज या आपल्या उपक्रमाअंतर्गत ज्यांना ज्यांना लाभ देण्यात आला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांना मिळालेला आनंद हा निश्चितपणाने आमच्यासाठी सुद्धा एक अतिशय समाधानकारक बाब आहे। अशाच पद्धतीनं ज्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजना आहेत या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पुढेही असे उपक्रम आम्ही आणि प्रशासन संलग्न मिळून राबवत राहू अशीच भावना मी या निमित्त व्यक्त करते। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आम्ही खूप खूप आभारी आहे। त्यासाठी आदितीताई यासाठी त्यांचे खूप खूप आभार। त्यांनी आम्हाला कर्ज वाटप दिले त्याबद्दल। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत आमच्या खारगाव ग्रामपंचायतीच्या सावित्रीबाई स्वयंसहायता समूहाला शासनाचा म्हणजे लाभ मिळाला, त्यामुळे आम्ही सगळ्यांचे खूप खूप आभार शासनाचे।
संत रोहिदास समाजसेवा संघ खेड तालुक्याच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली। महान संत, कवी, तत्वज्ञानी आणि समाजसुधारक संत गुरु रोहिदास यांनी आपल्या जीवनात आचरण शुद्धतेवर सर्वाधिक भर दिला। त्यांनी धर्माच्या नावावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि अवडंबरावर कडाडून टीका केली। या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा सर्वांचा समान अधिकार आहे असा संदेश त्यांनी लोकांना दिला। अशा प्रकारच्या संदेशाच्या माध्यमातून त्यांनी बंधुत्व वाढवण्याचं काम केलं। दरवर्षी हिंदू पंचांगानुसार माघी पौर्णिमेला गुरु रोहिदास जयंती साजरी केली जाते। यंदा 24 फेब्रुवारीला गुरु रोहिदास यांची 647वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील पार पडला। खेडमधील संत रोहिदास नगर यांच्यातर्फे श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पालखी मिरवणूक काढत श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी झाली। फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कब बुलबुल जिल्हा मेळावा सन 2023-24 घेण्यात आला। या मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता। या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक प्रात्यक्षिके स्पर्धा, हस्तकौशल्य स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये सर्व स्पर्धांमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करत विविध पारितोषिकं पटकावली। जिजामाता युनिट षटकातील बुलबुल विद्यार्थिनींनी शारीरिक प्रात्यक्षिकांमध्ये प्रथम आणि हस्तकौशल्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला, तर आरवी खेडेकर हिने बौद्धिक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि हस्तकौशल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज युनिट षटकातील कब विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्थेचे चेअरमन उदय शेटवे, डॉक्टर आली, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक केलं आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लब खेड सिटी आयोजित लायन्स कोकण सुंदरी 2024 स्पर्धा 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे। सदर स्पर्धा प्रथम क्रमांक विजेतीस ट्रॉफी, रोख रक्कम, बेस्ट पर्सनॅलिटी, बेस्ट वॉक, बेस्ट टॅलेंट, बेस्ट एक्सप्रेशन, बेस्ट स्माइल आणि बेस्ट फेस याची पडताळणी करत विजेती घोषित करण्यात येईल। तरी सदर लायन्स कोकण सुंदरी 2024 या उपक्रमाला श्वेता वडके हिने शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी श्वेता। लायन्स क्लब खेड स्टार आयोजित लायन्स कोकण सुंदरी 2024 ही कॉन्टेस्ट होणार आहे। ही कोकणातल्या तरुणींसाठी खूप मोठी सुवर्ण संधी असं मला वाटतं आणि या कॉन्टेस्टच्या निमित्तानं कोकणाचं सौंदर्य म्हणजेच ब्युटी विथ ब्रेन आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे लायन्स क्लब खेड स्टारला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा। 24 फेब्रुवारी 2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शाळेतील विद्यार्थिनींसाठी डॉक्टर पूजा बेडेकर यांचं मासिक पाळी, मधुमेह आणि लठ्ठपणा या विषयावर
मार्गदर्शनपर शिबिर संपन्न झालं। डॉक्टर पूजा बेडेकर यांनी GMC नागपूर येथून MBBS केलं असून त्या स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ आहेत। सध्या घाणेकर हॉस्पिटल चिपळूण येथे त्या कार्यरत आहेत। तसेच बडे हॉस्पिटल खेड येथे व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून भेट देतात। रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी आणि दक्षता या संदर्भात त्यांनी माहिती दिली। तसेच मासिक पाळी नियमित येण्यासाठी मुलींनी रोज योग्य आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दररोज योगा आणि इतर व्यायाम करणं देखील गरजेचं असतं। या बाबतीत काही समस्या जाणवल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। तसेच लठ्ठपणाबद्दल बोलताना त्यांनी आजच्या पिढीला मोठ्या प्रमाणात फास्ट फूड आणि पाश्चिमात्य जीवन पद्धतीचा अवलंब करत असल्याने कमी वयातच लठ्ठपणासारखी समस्या भेडसावत आहे। त्यामुळे अशा गोष्टींपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे असंही सांगितलं। संगलटमध्ये 1,26,825 रुपयाची चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड तालुक्यातील आणि खाडीपट्ट्यातील संगलट मोहल्ल्यात चोरी झाल्याची घटना घडली। तब्बल 1,26,825 रुपयांची चोरी झाली। सिलेंडर रेग्युलेटरसह घरगुती वापराच्या भांड्यांची चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी मनोहर जोशी यांचं निधन झालं। आपल्या कोकणानं महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री दिले, त्यामध्ये मनोहर जोशी सरांचा देखील समावेश होता। शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे जोशी यांनी अनेक पदे भूषवली आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते। कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नांदावी हे जोशी यांचं मूळ गाव आणि त्यांच्या मूळगावी जात जोशी यांचे जवळीक असलेले फैसल पोपरे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी गणेश म्हापरळकर यांनी। सर, काय सांगाल एकंदरीत की आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी सर यांचं नुकतंच आज सकाळी आकस्मिक निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा हा मूळ गाव जो असणारा नांदवी गाव ह्या सगळ्या गावांवर शोककळा पसरली। आपण देखील मनोहर जोशी सरांसोबत काही काळ वावरलाय, त्यांच्या सहवासात तुम्ही काम केलेलं आहे। एकंदरीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकंदरीत काय अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या आठवणीत, त्यात तुम्ही सांगू शकाल? सर्वात प्रथम तर आज आमच्यावरती सगळ्यांच्यावरती दुःख आलेलं आहे, कारण आमच्या गावाचे सुपुत्र श्री मनोहर जोशी सर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष यांचं निधन झालं आणि आज जे पण आज आमच्या गावामध्ये त्यांचं एक नाव होतं आणि मोठी व्यक्ती होती, तर काय आता सांगू आम्ही त्यांच्याविषयी, म्हणजे बोलू तेवढं कमी आहे त्यांच्यासाठी। आज खूप म्हणजे चांगली व्यक्ती आमच्या गावाला गेलेली आहे, चांगली व्यक्ती आमच्या गावातून गेलेली आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला तर फार दुःख आहेच। आणि आज सगळ्यांना नांदवीला आल्यानंतर आमच्या पोपेरे फॅमिलीला किंवा कुठल्या समाजाला असं कधी त्यांनी डावललेला नाहीये। आले का बोलून घेणार, सगळ्यांना बोलवणार, बसणार, बोलणार, तर त्यांचा एक विषय वेगळा होता। आणि आमची पोपेरे फॅमिलीमध्ये तर खूप जवळचे संबंध होते त्यांचे। आज नांदवीतला मुख्यमंत्री झाला म्हणजे आम्हाला फार अभिमान होता त्याचा। आणि तसेच आमचे लागूनच अंतुरे साहेब पण होते, म्हणजे आपल्या बाजूबाजूला असणारे हे 2 मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते, असं आहे सगळं होता। एकंदरीत आपल्या गावचा माणूस राज्याची धुरा सांभाळतोय हे देखील गावकऱ्यांसाठी एक मोठी अभिमानाची बाब होती आणि आज तेच गावकऱ्यांनी उघड्या डोळ्यांना आज मनोहर जोशींना काम करताना बघितलंय। आज मुख्यमंत्रीपद असलं तरी अनेक त्यांनी पदं भूषवली, जसं की लोकसभा अध्यक्ष असतील, नगरसेवक असेल, महापौर असेल, अशी अनेक पदं त्या सामान्य माणसांनी आज भूषवली। मला वाटतं त्यांचं एक बालपणीतलं शिक्षण याच गावात झाले, नांदवी गावात, याच गावातून आज माणूस शिक्षण घेतलेला माणूस आज पूर्ण राज्याची धुरा सांभाळतोय आणि अशाच आठवणीत राहिलेले हे मनोहर जोशी सर आज आपल्यातनं निघून गेले। एकंदरीत या गावच्या आठवणींना मनोहर जोशी सरांनी कशा पद्धतीनं मागे टाकलेले किंवा गाववाल्यांना कोणत्या पद्धतीने आज भावूक करून गेलेत ते? आता भावूक करून गेलेत म्हणजे काय बोलायला काय शब्दच नाहीत, म्हणजे असं आहे। आणि
भरपूर काय त्यांनी गावासाठी केलं, लोकांसाठी केलं, म्हणजे पर्सनल वैयक्तिक लोकांनाही मदत भरपूर केलेली होती त्यांनी. आज आमच्या इथे शाळा, ITI, नांदवीमध्ये माणगाव तालुक्यामध्ये 2 ITI आणले. आज मनोहर काका बोलो मला काहीतरी पाहिजे, तर त्यांनी तिथं नांदवीमध्ये एक ITI निर्माण करून दिली, जेणेकरून मला एक रोजगारचं साधन न व्हावं म्हणून. शिक्षणात सुद्धा त्यांनी गावाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आणि येथील जो शिक्षणाचा जो विषय होता, समस्या होती, ती देखील त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मनोज जोशी सरांनी मला वाटतं शिवसेनेमध्ये स्टार्ट टू एंड असं काम केलेलं आहे. अखंड शेवटपर्यंत ते शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून राहिले. आणि हीच गोष्ट त्यांची संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि उद्धव साहेबांनाही ते जाणून आहे. आज तुम्ही राजकारणाचं बघताय कसा कोण कुठे चाललाय, काय कुठे चाललाय, पण ते आज निष्ठावान नव्हते. ते आज बाळासाहेबांसोबत पूर्वीपासून होते, म्हणजे बाळासाहेबांचे खूप जवळचे. करेक्ट. मातोश्रीची त्यांची नाळ सुरुवातीपासून ती लास्ट पर्यंत तशीच राहील आणि हेच संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि ती व्यक्ती कशी होती आणि कशी राहिली सेनेमध्ये ही बघितली आणि भरपूर पदं त्यांनी भोगलेली आहेत. तर कुठल्याही पद्धतीचं किंवा कुठल्या पदाचा गर्व कधीच नाही आला त्यांना. काम करत असताना कुणालाही अरे तुरे त्या अशा पद्धतीनं कोणीच पाहिजे नाही. त्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे तो सगळ्यांनाच आवडणारा स्वभाव होता आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहे. खरं म्हणजे कोकणकरांसाठी हे एक न भरून निघणारी एक पोकळी आहे आणि त्यामुळे मनोज जोशींच्या आठवणी अशाच आपल्यासोबत कायम राहणार आहेत. धन्यवाद सर. भारत सरकारच्या वतीने आता सर्वसामान्य नागरिकांना घरच्या घरी प्राथमिक उपचार मिळावे यासाठी नुरा हेल्थ केअर कॅम्पेनिंगच्या मदतीनं मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णांनी 1800-88-93-66-9 या नंबरवर कॉल केल्यावर कोणत्याही आजाराबाबत प्राथमिक उपचाराची माहिती मिळणार आहे. या सेवेद्वारे नुकत्याच आपण जन्मलेल्या बालकापासून ते वयोवृद्ध नागरिक यांच्या आजारासंबंधी माहिती मिळवू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. तर ते बीट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बीट जे सीझनवारी जे आहेत फळ, आता सध्या मार्केटमध्ये खूप फळं आहेत, पालेभाज्या आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत. हिरव्या पालेभाज्या, दालची भाजी जी असते जी आपल्या दारामध्ये असते, बरोबर आहे का नाही, त्याच्यापासून सुद्धा इतका म्हणजे विटॅमिन्स मिळतात, एवढं लोह मिळतं, आपल्याला विकत आणण्याची गरजच नाही पडत. म्हणजे ह्या तुम्ही गोष्टी हे केल्याच्या नंतर तुमचं रक्तक्षय जो होणारा आहे ना, तर तो दूर होण्यासाठी मदत होईल. आता अनेमिया, आता जर समजा एवढं काही वेळेस आता ठीक आहे बाबा झाला अनेमिया किंवा रक्तक्षय झालं, तर मग काय करायला पाहिजे की पहिल्यांदा हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे. हॉस्पिटलला भेट दिल्याच्या नंतर काय करतात डॉक्टर, पहिल्यांदा भेट दिल्यावर सांगतात ब्लड चेक करायला जावं. तुमचं हिमोग्लोबिन जे आहे रक्त शरीरामधलं ते चेक करायला सांगतात. ते चेक केल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला ज्या टॉनिकच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या आपल्याला खायला सांगतात. त्या गोळ्या सुद्धा लोक खायला वरखाली करतात, पण तसं करायचं नाही. म्हणजे सगळ्या आजाराचं जो मूळ तुम्ही जर रक्त जर तुमचं शरीरामधलं कमी झालं तर तुम्हाला नको ते सुद्धा सगळे आजार तयार होतात, कारण त्याच्यावरच आपलं शरीर आहे, बरोबर. पुन्हा लोहयुक्त आहार जे मी तुम्हाला सांगितलं की हिरव्या पालेभाज्या वगैरे ज्याच्यामध्ये लोह आहे ते तुम्ही खायच्या. पुन्हा टोमॅटो वगैरे, बीट, ह्या सगळ्यांना, पुन्हा गाजर वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा मिळतं, या सगळ्या गोष्टी खायच्या. पुन्हा दुष्परिणाम जाणवला तर तुम्ही डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्यायचा आणि औषधं डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय बंद करायची नाही आणि नियमितपणे पाठपुरावा करायचा. आणि काय करायचं की जे गोळ्या जे दिलेल्या असतात 15 दिवसाच्या 1 महिन्याच्या गोळ्यांनी आटोक्यात जर होत असेल तर गोळ्यांनी, जर इंजेक्शन जर द्यायला सांगितले तर तो सुद्धा फॉलोअप घेणं जास्त गरजेचं आहे. नियमितपणे 6 महिन्यातून एकदा. आता हातापायाची स्वच्छता सांगितली नखं काढायला, की त्याच्यातलं मूळ कारण काय आहे की तुमचं नखांमधून आणि त्यामधून तुमचे जंतू तुमच्या पोटात जातात. म्हणून काय करायचं की दर 6-6 महिन्यांनी जंतनाशकाच्या गोळ्या असतात त्या घ्यायच्या. त्या दर 6 महिन्यांनी घ्यायला विसरायचं नाही. आणि अनेमिया ह्याच्यावर जे आहे रक्तक्षयावर तुमची जो उपचार व्यवस्थित घेतला की तुमची शारीरिक सुधारणा होतेच, शिवाय तुमची मानसिकही सुधारणा होते. कारण आपण डिस्टर्ब राहतो, आपलं रक्त जर कमी असेल ना तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार वगैरे होत असतात, चक्कर येते जे सांगितल्याप्रमाणे. मग आपण मानसिकरित्या आपण खुश राहतो का? खुश राहतो का बाबा सांगा. आता तुम्हाला ऑपरेशन करायचं होतं, तुमचं रक्त चांगलं आहे म्हणून तुमचं ऑपरेशन बरोबर झालं नाही. जर समजा रक्त कमी असतं तर तुम्ही म्हटलं असते अरे बापरे माझं आता ऑपरेशन झालं नाही, रक्त कमी वगैरे. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं
की आपण डिस्टर्ब राहतो, म्हणजे ह्या गोष्टी हे राहतात. घेणार ना सगळेजण. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.